येत्या 24 तासामध्ये भारतीय हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय आणि त्याच अनुषंगाने राज्यातील काही भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलेला दिसतोय। गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशाराच या भागात देण्यात आलाय आणि याचाच आढावा गडचिरोलीमधून घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्याला येत्या 24 तासामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्याच अनुषंगाने आज पहाटेपासून गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील काही अतिदुर्गम भागात दक्षिण गडचिरोलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। उत्तर गडचिरोलीमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे आणि गडचिरोली शहरात सुद्धा पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्याच पावसामुळे बघू शकता आपण या ठिकाणी झालेल्या पावसामुळे पाणी जमा झालेलं आहे आणि रस्त्याच्या काठेने सुद्धा पाणी जमा झालेलं आहे, कारण की गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुख्य शहरामध्ये नाल्यांचा भरपूर प्रॉब्लेम असल्यामुळे थोडासा जरी पाऊस असला की तो पाऊस रस्त्यावर येतो, कारण की नाल्या नसल्यामुळे पाणी हे रस्त्यावर साचते आणि असं वाटतं की खूप पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली की काय गडचिरोली जिल्ह्यामध्ये। आणि हवामान विभागाने खास करून गडचिरोली जिल्ह्याला आज आणि समोरील 3 दिवस येलो अलर्ट दिलेला आहे। त्यामुळे वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह मुसळधार पाऊस येण्याची शक्यता आहे आणि मुसळधार पाऊस झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाचे सुद्धा जर दरवाजे उघडे केले तर मोठ्या नद्यांना पाणी आल्यामुळे पूर सुद्धा येऊ शकतो। त्यामुळे प्रशासनाने व आपत्ती विभागाने वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत की बिनाकामाने कोणी बाहेर निघू नका, पुरावरून पाणी असताना सुद्धा वाहने टाकू नका किंवा ओलांडू नका। कॅमेरामन गणेशसह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।